नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अलिबागमध्ये महाशिवरात्री उत्साहात संपन्न। अलिबाग शहरातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय या संस्थेच्या अलिबाग शाखेतर्फे 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा माननीय मानसी म्हात्रे, नगरसेविका अश्विनी ठोसर, नगरसेवक अनिल चोपडाजी, जिल्हा समुपदेशक आणि वकील के.डी. पाटील सर, मुरुडच्या नगरसेविका श्रद्धा अपराध, अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयाचे प्रोफेसर संतोष वाघमोडेजी, जिल्हा परिषद अलिबाग कार्यालयाच्या वित्त आणि लेखा विभागाचे प्रमुख राहुल कदमजी हे सर्व उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईश्वराचे स्मरण करून फुले देऊन पाहुण्यांचे स्वागत केले। कुमारी निकिता हिने स्वागत गीत म्हटले। कुमारी शरण्या हिने शिव पिया साथ है या गीतावर मनमोहक नृत्य प्रस्तुत केले। यानंतर सर्व मान्यवरांनी महाशिवरात्रीनिमित्त आपले आध्यात्मिक विचार मांडले आणि ब्रह्मकुमारी संस्थेबद्दल शुभकामना व्यक्त केल्या। तसेच आपल्या भारतीय संस्कृतीच्या अनुसार पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। अलिबाग सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका भारती दिदी यांनी महाशिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य स्पष्ट करताना सांगितले की महाशिवरात्री हा दिवस म्हणजे परमपिता परमात्मा शिव यांच्या अवतरणाची आठवण करून देणारा दिवस आहे। परमपिता परमात्मा शिव हे कलियुगाच्या घोर अज्ञानरूपी रात्रीत अवतरित होऊन सर्व जगाला ज्ञानाचा प्रकाश देतात आणि अधर्माचा विनाश करून आधी सनातन देवी देवता अर्थात सद्धर्माची पुनर्स्थापना करतात। यानंतर परमपिता परमात्मा शिव यांच्या अवतरणाला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केक कापण्यात आला। तसेच परमपिता परमात्मा शिव यांची स्मृतिचिन्ह असलेला ध्वज फडकावून ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजाखाली उभे राहून आपल्या जीवनात आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांची धारणा करण्याची सर्वांनी प्रतिज्ञा केली। कार्यक्रमाच्या शेवटी बी.के. रोहिणी बहिणी यांनी परमपिता परमात्मा शिव आणि सर्व पाहुण्यांचे आभार मानले की जे अमूल्य वेळ काढून उपस्थित राहिले। महाशिवरात्रीच्या निमित्ताने नारंगी या गावातील भुवनेश्वर मंदिरामध्ये आध्यात्मिक चित्रांची नवनिर्माण पथप्रदर्शनी लावून सर्व भक्तांना ईश्वरीय संदेश देण्यात आला। या प्रदर्शनीला जवळपास अनेक भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तसेच संध्याकाळी अलिबाग येथील गोकुळेश्वर मंदिरात आध्यात्मिक चित्रांची नवनिर्माण पथप्रदर्शनी लावली। इथे देखील भाविकांनी याचा लाभ घेतला। अशा प्रकारे अनेक शिवभक्तांना ईश्वरीय संदेश देण्यात आला। तसेच मेडिटेशन शिकण्याचीही त्यांनी प्रेरणा घेतली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, अलिबाग।